आणि आता तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या नवऱ्यासाठी डाएट सलाड बनवतोय. काय नाव आहे याचं? होम स्टाईल इटालियन चिकन सॅलड. होम स्टाईल इटालियन चिकन सलाड. तर याचं साहित्य लिहून घ्या. आईसबर्ग लेट्यूस, बेबी कॉर्न, हिरवे ॲपल, झुकिनी आणि स्क्वॉश, कापलेले टमॅटोज, पेने पास्ता, बेझिल लीव्स, ग्रेटेड पार्मेसन चीज, रोजमेरी आणि ओरेगानो हर्ब्स, मेयोनेज सॉस, ऑलिव्ह ऑइल, मशरूम, ऑलिव्स, चिकन सलामी आणि कापलेला लसूण. साहित्य पण बघितलं काय काय घेतलं आणि त्यात सगळे तमाम नवरे आणि सगळे रेडी झालेले आहेत. तर आता नीट आम्हाला शिकव. आधी काय हवंय तुला? हे हवंय आधी? हो, ॲक्च्युली लेटेस कोणत्याही सॅलडचा बेस असते. हो, ओके. तर सॅलड बनवायला आम्ही आज आईसबर्ग लेटेस घेतले. पण तू हे काय परत हे सुद्धा घेऊन थंड पाण्यामध्ये ठेवून काढलंयस का? हो, मी गार पाण्यात ठेवलंय तर ते थोडं क्रिस्पी होतं. क्रिस्पी राहतं. ओके. तर आता मला दाखव. तुला हे मी आधी देऊ का? हे आधी नको आहे ना मग आत्ता? हां, ओके. सांग मला काय काय कसं घेतोस. पहिला आम्ही घेऊ झुकिनी आणि स्क्वॉश, येलो आणि ग्रीन. ओके. टोमॅटो डायसेस, चॉप केलेले लसूण. हे आपण असं एवढं बस? हो. अच्छा. थोडेसे स्लाइस केलेले आणि बॉइल्ड मशरूम्स. बॉइल्ड. ओके. 2 स्पून. मग ह्याच्यात आपण काही ऑप्शन्स वापरू शकतो ना, जे मशरूम्स खात नाहीत. हो, त्याने ते एडिट करायचे. एक्सट्रूड करू शकतो, हां. सबस्टिट्यूट करू शकतो. आता मी बेबी कॉर्न टाकतोय. मी आता 3 स्पून टाकतोय. तुम्ही 4 स्पून टाकून एक्स्ट्रा व्हॉल्यूम वाढवू शकतो इन्स्टेड ऑफ ॲडिंग मोर ऑफ मशरूम. बरोबर. ऑलिव्स व्हेरी गुड फॉर हेल्थ. येस. कोलेस्ट्रॉल फ्री. आणि टिन ऑलिव्ह सगळीकडे आता मिळतात. हो, हे 2 स्पून टाकले. ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलची ही खासियत आहे की तुम्ही ऑलिव्ह ऑइल असंच पिऊ शकतो. बरोबर. 2 स्पून. कापलेले डाइस्ड ग्रीन ॲपल्स. अच्छा. समजा ग्रीन नाही मिळाले तर आपण आपले साधे ॲपल रेड यूज करू शकतो. पेने पास्ता, कॉमन इटालियन पास्ता आहे. हां, हा तू बॉईल करून घेतलायस? होय. चिकन सलामी. इटलीमध्ये भरपूर लोक स्वतःचे सलामीज आणि कोल्ड कट्स घरीच बनवतात कारण ते त्याची खासियत आहे. त्याच्यानंतर आम्ही टाकू ओरेगानो आणि रोजमेरी ड्राईड हर्ब्स. थोडंसं मीठ. ओरेगानोचा मस्त अरोमा आहे ना स्वतःचा. रोजमेरी आणि ओरेगानो दोन्हीचा. लवली. हे काय? नंतर आम्ही घेऊ लाईट अँड मेयोनेजला मी थोडं डायल्यूट केलंय. काय घालून डायल्यूट केलंस तू? मी क्रीम घालतो. तुम्ही पाणी पण टाकू शकता, दूध पण टाकू शकता. मी क्रीम वगैरे परवडणार नाही आम्हाला. आमची तब्येत बघितलीस ना तू, त्यामुळे मी पाणीच घालेन. पाणी टाका. आणि मी डाएट मेयोनीज आणीन. मेयोनेज बहुतेक 5 स्पून्स टाकायचे डायल्यूट करून. ओके. थोडंसं बेझल. तू आता फक्त बेझल घेतलीस? हो ना. हे काय आहे रे? ते पार्मेसन चीज आहे. हो, इट इज अ फेमस पार्मेसन चीज. ग्रेट करून घेतलं. आणि शेवटी आईसबर्ग लेट्यूस. हे टाकून आम्ही मिक्स करू. हे झालं आणि तुमचं सॅलड तयार आहे. फक्त आता शेवटी तुम्ही पार्मेसन चीज स्प्रिंकल करून घ्या. तुमचं सॅलड तयार आहे सर्व करताना. ओके, मग आता आपण करूया सर्व. आणि हे रेडी झालेलं आहे. तर हे असं फॅन्टॅस्टिक आमचं सलाड झालेलं आहे ना डाएटसाठी. तर तमाम आमचे नवरे मंडळींनी हे प्लीज व्यवस्थित लिहून घ्या. इटालियन चिकन सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आईसबर्ग लेट्यूस, बेबी कॉर्न, हिरव्या सफरचंदाचे तुकडे, झुकिनी आणि स्क्वॅशचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, वाफवलेला पेने पास्ता, बेझिल, पार्मेसन चीज, रोजमेरी, ओरेगॅनो, मेयोनीज सॉस, ऑलिव्ह ऑइल, मशरूम्स, ऑलिव्ह्ज, चिकन सलामी आणि कापलेला लसूण. कृती: मेयोनीज मध्ये क्रीम घालून ते एकजीव करून घ्यावं. आईसबर्ग लेट्यूस गार पाण्यातनं काढून घ्यावं. एका बाउलमध्ये झुकिनी आणि स्क्वॅशचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, वाफवलेल्या मशरूम्सचे तुकडे, ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह्ज, हिरव्या सफरचंदाचे तुकडे, वाफवलेला पेने पास्ता, चिकन सलामी, ओरेगॅनो, रोजमेरी, मीठ, मेयोनीज सॉस, बेझिलची पानं आणि आईसबर्ग लेट्यूसची पानं घालून सॅलड एकजीव करून घ्यावं.
त्यावर पार्मेसन चीज घालून चिकन सॅलड सर्व्ह करावं.